पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या होम ग्राउंड अहमदाबादमध्ये आजपासून काँग्रेसच्या अधिवेशनाला सुरुवात झाली। भाजपच्या गुजरातमधून काँग्रेस नवी सुरुवात करणार आहे आणि या अधिवेशनामध्ये पक्ष संघटनेची पुनर्बांधणी आणि भाजपला समर्थ पर्याय देण्याच्या रणनीतीवर चर्चा सुद्धा होणार आहे। गुजरातमधून याचा आढावा आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी घेतला, बघूयात। अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। बैठकीसाठी सगळे नेते जे आहेत ते पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। प्रामुख्याने जर आपण सांगायचं झालं तर महाराष्ट्रातनं देखील या बैठकीसाठी खूप महत्त्वाचे नेते जे आहेत ते पोहोचलेले आहेत। यशोमती ठाकूर असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, यांच्यासह सुशीलकुमार शिंदे असतील, प्रणिती शिंदे असतील, हे सगळे महत्त्वाचे नेते जे आहेत ते बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। कोल्हापूरवरून आपण जर बघायला गेलं तर सतेज पाटील असतील, हे देखील या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। CWCचे सगळे मेंबर जे आहेत त्यांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि या बैठकीमध्ये अनेक अनुषंगाने चर्चा जी आहे ती होणार आहे। प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर आगामी काळामध्ये होणाऱ्या निवडणुका असतील, पक्षाचं संघटन असेल, हे सगळे महत्त्वाचे मुद्दे या बैठकीमध्ये येणार आहेत। त्यामुळे बैठकीमध्ये कशा पद्धतीचं मार्गदर्शन जे आहे ते केलं जातं हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील, राहुल गांधी असतील, हे नेमकं काय मार्गदर्शन करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। विजय वडेट्टीवार जे सभागृहाचे नेते आहेत काँग्रेसचे, ते देखील या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। कॅमेरामन राजीव गौतम सह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, अहमदाबाद, गुजरात।